पंढरपूर येथील विठ्ठलाचे देवदर्शन आटपून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव जाणारी कार व पिकअप वाहनाच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर 4 जण जखमी झाले। अपघात इतका भीषण होता की कारची पुढील बाजू चक्काचूर झाली तर पिकअप मशीसह रोडवर पलटी झाल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती। हा अपघात रविवारी दुपारी 1:30च्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवर घडला। मुकुंद मनोहर पाटील वय 56 राहणार कोल्हापूर असे मृताचे नाव आहे। गिरीश वसंतराव बारसकर वय 43 राहणार लष्कर भवन कोल्हापूर असे जखमीचे नाव आहे। जखमीवर सांगोल्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र कार चालक राजू पंडितराव जामसांडेकर हे बालंबाल बचावले तर पिकअप मधील औदुंबर केशव सुर्वे वय 64, बबन नामदेव सुर्वे, चालक अमोल सदाशिव सुर्वे वय 34 तिघेही राहणार मोडनिंब बैरागवाडी तालुका माढा अशी जखमींची नावे आहेत। याबाबत कोल्हापूर येथील मुकुंद पाटील, गिरीश बारसकर व राजीव जामसांडेकर असे तिघे मित्र मिळून रविवारी सकाळी MH9AK 379 कारमधून पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले होते। देवदर्शन आटपून दुपारी 1 वाजता सांगोला मार्गे कोल्हापूरकडे जाण्यासाठी निघाले होते। सांगोला येथील जनावरांच्या बाजारातून 2 म्हशी घेऊन मोडनिमकडे निघालेली पिकअप MH45T 3833 आणि कारमध्ये अपघात झाला। या अपघातात पाठीमागील डाव्या बाजूला बसलेले मुकुंद पाटील यांच्या डोक्याला मार लागून उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला।